करवीर पन्हाळा या तालुक्यातील पश्चिम भागातील गावांसह शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांसाठी कळे हे बाजारपेठेचं मुख्य ठिकाण आहे। कोल्हापूर ते अणुस्कुरा राजापूर हा कोकणाला जोडला जाणारा महत्त्वाचा मार्ग कळे गावातून जातो। या मार्गाची कळे ते पुनाळ फाटा दरम्यान दुरावस्था झाली आहे। दरवर्षी पावसाळ्यात तर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण होऊन रस्त्याला पाणंदीचं स्वरूप प्राप्त होते। प्रशस्त गटारींअभावी सांडपाणी वारंवार रस्त्यावर येत असल्यानं स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। गेली अनेक वर्षे या रस्त्याची दुरावस्था कायम असल्यानं स्थानिकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती होईल ही आशा यावर्षी सुद्धा मावळली आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तरी कुठं असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रीय महामार्ग गगनबावडा रोड ते पुनाळ फाटा किंवा रोडची जवळजवळ दुरावस्था अशी झालेली आहे की 7-10 वर्ष झाला मी रोड संदर्भात आम्ही आंदोलन करत आहे। 2 वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे। एकदा रस्ता करतो म्हणून सांगितलं, निधी लागला म्हणून सांगितलं, निधी काय लागलेला नाही। रस्त्याचे खड्डे दाखवून 10 लाख मिळवा अशी अवस्था ह्या रस्त्याची झालेली आहे। जवळजवळ 100 गावचा या गावशी संपर्क आहे। बाजारपेठ असताना सुद्धा या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत। आज स्वतः आम्ही निवेदन द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं निघालेलोच आहोत। परंतु ह्या रस्त्यात जर व्यवस्थित रस्ता नाही झाला तर आम्ही 100% मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहे आणि ह्या रस्त्याचं कोणत्याही परिस्थितीत मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडून रस्ता बंद पडणार एवढं या सार्वजनिक बांधकामाला लक्षात ठेवावं। गेली अनेक वर्ष या रस्त्याच्या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केलंय। आता सार्वजनिक बांधकाम विभागानं जनतेचा अंत पाहू नये, खड्डा चुकवा आणि लाखो रुपये मिळवा असं म्हणता येईल अशी इथली अवस्था असून सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटानं दिलाय। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पन्हाळा तालुका प्रमुख कृष्णात कदम, गणपती देसाई, सलमान मुकादम, एकनाथ पाटील, दीपक चव्हाण, मच्छिंद्र कालेकर, प्रकाश पाटील उपस्थित होते।